2:30 वाजलेत मैत्रिणींनो. आज आहे शुक्रवार 31 जुलै. आजचा अपडेट तुम्हाला देते मी. आज आमच्या घरी काहीतरी मस्त बनवायचं चाललंय, पण आधी घर तुम्हाला बाहेरचं वातावरण सगळं दाखवते आणि मग मी काय बनवणार आहे ते दाखवते तुम्हाला. अयो नको नको केलंय ह्या कुत्र्यांनी मला. ह्याला काय बोलायचं आता. पावसात गेला तिकडं फिरून आला आणि हे असं मस्त झोपलाय. हां हो का, ही कसा राडा केलाय. इकडं नाही झोपत हा, त्यांना दरवाजाच आवडतो. आणि पाऊस 2 दिवस झालं कसलाच उघडं नाही. म्हणजे काल पण दिवसभर होता आणि आज पण दिवसभर आहे. सकाळी दर्शनच दिलंय त्याने झोपीतनं उठताना आम्हाला. आणि पावसामुळं हा मनी प्लॅन्टचा वेल बघा किती सुंदर आलाय. अगदी त्या पानाला किती अजून मोठं हो तीच कळा नाही. कसं सुंदर सुंदर चाललंय. कुठं लिंबाच्या झाडावर चाललंय काय माहिती आता. वरनं स्लॅपवरचं पाणी पडतंय आणि गुलाबाची फुलं वगैरे पण आहेत आमच्यात. हो का, सुंदर असा गुलाब वगैरे. त्यांचं काय आता आपण वर्षभर जरी पाणी घातलं तरी ज्यावेळेस पाऊस चालू असतो त्यावेळेस काय म्हणतात ना, आईने फिरावला हात आणि शेजारणीने घातला भात. शेजारणी किती भात घातलं तरी आई ज्यावेळेस हात फिरवती लेकराच्या डोक्यावरून त्यावेळेस लेकरू लय आनंदी झालेलं असतं. तसंच पावसाचं असतं. ह्यांना मी किती पाणी घालते ही करते, पण बघा ही आता ह्या महिन्यात 1.5 महिन्यात पाऊस आहे तर किती हिरवगार दिसतंय. आता उन्हाळाभर जपल्याशिवाय पावसाळ्यात इतकं हिरवं दिसन का. पण किती गोंडच चाललंय त्यांचं. कसं कसं हिरवं हिरवं निसतं. आणि आज काय तुमच्या लाडूच्या ह्याची ऑर्डर मी टाकणार नाही मैत्रिणींनो. त्याचं कारण बी सांगते. आज आहे 7 आखाड्याच्या महिन्यातली. आज शुक्रवार आहे तर मग 7 करावी लागते. म्हणजे कुणी पोळ्याचं नैवेद्य करतं, कुणी ह्याचं करतं, म्हणजे कोंबडा वगैरे कुणी कापतं ना, करतात. पण मला तुम्हाला माहिती आहे की आपल्यात नॉनव्हेज नसतं. दीदीला ह्यांना कधी खायचं असलं तरी मग बाहेर बनवतात ते, किंवा मग बाहेर जातात जेवायला. तर आता मी सुंदर अशा पोळ्या करणार आहे. अर्धा किलो डाळ शिजायला टाकली. आखरीची डाळ टाकली शिजायला. आखरीची म्हणजे कुठली, ती जी घरची डाळ आहे ना, आमच्या मावशीने मला दिली होती, संजय मावशीनी. ती डाळ शिजायला टाकली आहे. देवपूजा वगैरे सगळं केलं. आता सगळं उरकलं. ऑर्डरी घेतल्या तुमच्या सगळ्या ताईसाहेबांच्या. काल बऱ्याचशा ताईसाहेबांच्या सगळ्यांच्या ऑर्डरी टाकल्या. जेवढ्या मसाल्याच्या ऑर्डरी होत्या ना तेवढ्या सगळ्या ताईसाहेबांच्या टाकल्या. फक्त लाडूच्या ऑर्डरी राहिल्यात. लाडूच्या कुठल्या, शेंगदाण्याच्या, खजूर ड्रायफ्रूटच्या, खारीक ड्रायफ्रूटच्या, त्या ताईसाहेबांच्या राहिल्यात. काल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मला 2-3 दिवस काय मसाले वगैरे बनवायचे नव्हते. आणि काल दिवसभर मग मला सगळं तेच गेलं दळणं. ही त्या बाकीच्या मसाल्याच्या ह्याच्या ऑर्डरी होते ते टाकायला. तर त्या टाकल्या सगळ्यांच्या. आणि लाडूच्या राहिल्यात आहेत. आता आज कसं सण आहे मैत्रिणींनो. सण म्हणजे वर्षात ना एकदा आखाड्याच्या महिन्यात लक्ष्मीला निवद नारळ हे करावंच लागतो ना आपल्याला. म्हणजे ज्या ताईसाहेब काय ताईसाहेब बघा, मी असं कधी जर व्हिडिओमधून दाखवलं पोळ्याचे ताटं वगैरे भरताना हे करताना, तर मग मला फोन करतात किंवा व्हॉट्सअपला मेसेज करतात, अक्का हे कसं असतं ग, काय असतं ग. तर कसं असतं माहिती आहे का, माणूस सगळं अनुभवातनं शिकत असतं. आता पहिलं आमच्या आत्या होत्या त्यावेळेस करायच्या. लगी कुणालाच अनुभव येत नाही किंवा लगी कुणाला अक्कल पण येत नाही. हळूहळू ह्या गोष्टी कळत असतात त्या. मला पहिलं कळत नव्हतं की म्हणजे ताटं भरायचे असतात किंवा काय करायचे असतात. नंतर मला हळूहळू उमगायला लागलं. जसं उमगन तसं माणूस करत राहतं. आखाड्याच्या महिन्यातलं पण मी पहिली 7 वगैरे नव्हती करत, तुम्हाला मी खरं सांगते. पण नंतर ना माझ्या एकदा लक्ष्मी आई स्वप्नात आल्या गावातली. कमळाचं फुलं, आणि हे लक्ष्मी आईला कमळाचं फुलं लागतं ती पण मला माहीत नव्हतं की माझी कमळावरती लक्ष्मी आई बसली म्हणून किंवा काय. आणि मग माझ्या स्वप्नात आलं. रात्रभर मी त्या मंदिराच्या कडनीच गावातल्या हिंडत होती. ती बी कशात सपन कशात बी पडतं ही म्हणत बसलेलं ही. आणि मग सारखं तीच रात्रभर मग 2-3 वर्षापूर्वी बघितल्यावरती मग मला सांगितलं की असं असं लक्ष्मीची तू भरती का करते का सवासणी. म्हणलं नाही करत. मग मला आता जसं म्हणजे मी कोंबडा कापत नव्हते त्यामुळे मला कळतच नव्हतं. मी आपली उरसाला निवद नारळ करायची. मग आता जसं कळायला लागलं तसं करते मैत्रिणींनो. हो का, कुठं बी असू दे, आपण गावाकडं असू नाही तर शहरात असू, पण आपल्या लागाने थोडंफार करायचं. आणि कधी कधी वाटतं की परमेश्वराचा मोठा आशीर्वादच आहे ना मला. म्हणजे ज्या काही गोष्टी पाहिजे होते ते सगळ्या गोष्टी परमेश्वराच्या आशीर्वादानेच मिळालेल्या आहेत ना. एवढं सगळं त्यांची कृपा असल्याशिवाय होतंय का सांगा तुम्ही, देवाची. नाहीतर मग पळत तर इतके वर्ष बी आम्ही होतोच की. वाटतं हाय देवाच्या आशीर्वादाने चांगलं चाललंय तर मग का नको करायला, म्हणून मग मी करते. मग आजच्या दिवस मग माझं सगळं लाडूच ह्याचं काम मी बंद ठेवलं आहे. आणि इकडं पोळ्याचं चाललं आहे. तर आता डाळ शिजावली आखरीची डाळ शिजाय. आणि जर तुमच्या पोळ्या करताना जर कुकरमध्ये करत असला ना तुम्ही पोळ्या, आणि डाळ जर ओतू जात असेल ना मैत्रिणींनो, तर त्याला काय करायचं, आधी पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची.
डाळ 2 पाण्याने चांगली सगळे स्वच्छ धुवून घ्यायची, त्याच्यात डाळ टाकायची, तिला थोड्या वेळ तशी शिजून द्यायची, तशीच उकळी येऊन द्यायची तिला 10 मिनटं. आणि मग नंतर ना त्या डाळीत काय करायचं, थोडंसं तेल टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकलं म्हणजे ओलसच टाकायचं. आणि थोडीशी नॉर्मल हळद टाकायची आणि त्यातमध्ये थोडंसं विलायची पूड असते ना ती टाकायची डाळ शिजतानाच. आणि मग तिला चांगली थोड्या वेळ आटली का नाही, फेस यायचा बंद झाला की मग कुकरचं झाकण लावायचं. 2 शिट्ट्या झाल्या की परत कमी गॅसवरती परत डाळ थोड्या वेळ शिजून द्यायची, एकदम फुलून बसते. आणि मग तिला नंतर ना त्याचं येळवणी काढायसाठी चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची त्या पळीने किंवा उलताण्याने. आणि मग तिला येळून काढायची. गार झाली की आधी घर वाटायची. जर कुठल्या ताईसाहेबांना हात दुखत असेल किंवा मनगळ हाताचं काय दुखणं असेल तर मग ते आधी गार झाली की तिला वाटून घ्यायची. आणि मग गुळ, साखर आणि विलायची पावडर किंवा बडीशेप, सुंठ कोणी काय टाकतं कोणी काय टाकतं, मी विलायची पावडर टाकते. मग ते सगळं टाकायचं आणि मग तिला परतून घ्यायची कमी गॅसवर, कवर बी परत म्हणायचं. आणि कणिक मळताना आपण रोजची पोळ्या फुटायचं तुम्हाला जर वाटलं ना पोळ्या नाही फुटल्या पाहिजेत तर मग काय करायचं, गव्हाचं पीठ मळताना आपण रोजच्या पिठाला कशी कणिकीला मीठ टाकतो का नाही त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त टाकायचं, म्हणजे गव्हाच्या पोळ्या फुटत नाही त्या, म्हणजे पुरणाची पोळी फुटत नाही. आणि पुरण चांगलं परतू घ्यायचं, त्याने अगदी पाणी सुटतं बघा पुरणाला. पण त्याला ना पेढा कसा होतो चिकट तसं होतोपर्यंत जास्त गूळ वगैरे टाकून परतू घ्यायचं, अर्धा तास जाऊन द्यायचं त्याला. मग बघ पोळ्या अजिबात फुटत नाही त्या कसल्याच. आणि पाणी पण कणिक मळताना ना कमी पाणी घेऊन पहिल्यांदा अशा बोटाने ही करू मळायची तिला, घट्ट पातळ नाही करायची, डायरेक्ट मळू घ्यायची तिला. आणि मग नंतर ना पाणी टाकून तिला सलाम करायची आणि भिजायला ठेवायची. कमीत कमी पोळ्याची कणिक अर्धा 1 तास भिजली पाहिजे, 1 तासभर तरी भिजली पाहिजेत, मग पोळ्या मऊ येते. त्याने घरच्या चपात्याचं पण मी तसंच करते. मला लय ताईसाहेब म्हणतात की आता तुझ्या पोळ्या चपात्या इतक्या मऊ कसं काय असतात, तर आमचा लोकवनचा गहू असतो, आम्ही रानातलाच गहू केलेला असतो त्यामुळं. आणि दुसरं एक शेतीचं पण तुम्ही म्हणता की आता शेती कोण, मी रानात जात नाही, तर आमची सगळी शेती वाट्याने मैत्रिणी, आमची मावशीन काका सगळं करतात रानातलं. असं भुईमुग असतो, गहू असतो, मका असती, ज्वारी असती, बाजरी असती, माळव ही करते मावशी. मला कधी झालं जायला तर मग मी जाते, नाही झालं तर मग नाही जात, असं असतं सगळं असतं. विहिरी हाय त्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, काय म्हणतात ना, स्वतःच्या दुसऱ्याने विहिरी आहेत मैत्रिणीनं, 3 विहिरी येतं, सगळीकडे पाईपलाईन येतं, सगळी रानं वाढलेली इथं, लेवलची रानं येतं, चांगले सगळं चांगलं करायचं आणि खायचं फक्त. असं द्या. चला आता तुम्हाला मी ना डाळ दाखवते आणि हा व्हिडिओ मी आत्ताच टाकते. आणि माझा नंबर घ्या 9657484033. मसाले ऑर्डरसाठी फक्त का नाही टाकायला मला थोडा वेळ लागते, कारण का बनवायचं हे आता उद्या. आता मी माझ्या मनाला काय सांगितलं माहिती आहे का, आता मनुबाई परवा दिवशी रविवार आहे, दिवसभर सुट्टी असते, तर मग रविवारी दिवसभर मसाला करायचा. आता माझ्याकडे 2-2.5 किलो शिल्लक आहे, 3.5 किलो ठुलता मी, त्यातला 1 किलो सकाळी आमच्या इथलेच गावातले महेंद्र होळकर आहेत त्यांनी नेला. आणि मग आता 2.5 किलो आहे, तो मी का ठेवते ऑर्डरींमधलंच ठेवला आहे, कारण का मग कधी माणसं घरी येतात ना, म्हणजे जातो 2-4 किलो जातो घरनं, तर मग कुणी पण असं येतं तर नेतं. त्यांना हळद पण पाहिजे होती 1 किलो, पण माझ्याकडं नव्हती. आता उद्या करीन, उद्या परवा, तर असं द्या. चला तुम्हाला डाळ दाखवते. आणि आता तुझ्याच मनाने घेऊन दे रोख्या, तुला कसं करायचं हाडूट. माणसं पाळते ती कुत्री मोठी करते ती लहानाची, आणि आमच्यात बिगर मोठी करताच येते ती आयतीच. बरं एक 2 ठीक आहे, 2-3 कुत्री तर कुठं वर भाकरी घाला त्यांना, माझं तर डोकं चलत नाही. इकडं देवपूजा हे सगळं केलंय, दाखवते. सगळं देवांना आंघोळ्या वगैरे घालून सगळं त्यांचं चकाचक केलं देवांचं. इथलं पण काम आवरलं मी. आणि गुळवणी टाकले शेगडीवर. हिला काय होतं, दीदीकडून चहा वतू गेलता, हिला पाण्याने धुता येत नाही ना शेगडीला. ही अशी बघा कणिक मळून ठेवायची, सलाम एकदम. आणि आता ही जी आकरीची डाळ आहे ना मैत्रिणींनो, ही अशी शिजवून घ्यायची घट्ट. आणि तुम्हाला जर वाटलं ना की बाबा ही डाळ अशी लय घट्ट झाली, तर ह्याच्यात थोडंसं गरम पाणी करायचं आणि वतायचं. आता मी ह्यातमध्ये थोडंसं गरम पाणी करून वतती, मग ती डाळ मोकळी निघती. तुम्हाला मी दाखवते आता. पातेलं कुठे गेलं. ही माझी जावची मुलगी आहे ना सुषमा, एवढं गरम पाणी केलं तरी बास होईल.
आमच्या विहिरीचंच पाणी पण किती निर्मळ आहे बघा. थोडं त्याला उकळून द्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये वाटायचं आणि मग येळून काढायचं. सकाळची पण कणिक आहे की हो का, चपात्याची ठेवली मी. आता 2:30 वाजलं ते त्या. ही कणिक पण मी फ्रीजमध्ये नाही ठेवली. फ्रीजमध्ये ठेवल्या का नाही मग पोळ्या म्हणलं म्हणू बाय फुगणार नाही त्या. आता गुळवणी झालं. आता ती डाळ येळून काढायची आणि त्यातमध्ये भाताचा कुकर लगेच लावायचा आणि लाईटीच्या शिगडीवर, ह्या शिगडीवरती मी सगळं करणार आहे या. पोळ्या सुद्धा ह्याच्यावरच करणार आहे या सगळं. आता गुळवणी झालं का नाही, कणिक मळली या. आता ती डाळ येळून काढायची आणि त्याच्यात कुकरला भात लावायचा. गुळवणी होते तोवर आणि भात झाला की लगेचच तोपर्यंत माझं पुराण वाटून होईल. ते डाळ परतायला टाकायची. डाळ परतत मसाल्याचं वाटण काढायचं म्हणजे आमटीचं. आणि आमटी केली की लगेच तुम्हाला सांगते भजी कुरडायचं. तोपर्यंत दीदी मला भजीचं पीठ कालवून देईल की लगेच भजी करायची की लगेच कुरडे तळायची आणि मग निवात करायचं. निवात करायचं, गावात जाऊन यायचं. गावात ना आल्यावर मग पोळ्या करायच्या आणि मग 5 पुरी जेवायला घालायच्या. पुरी जेवायला घातल्या की मग झालंच. असू दे ह्या गोष्टीवरती. आणि बऱ्याचशा ताई मला काल पण कमेंट केल्या त्या किंवा व्हॉट्सअपला ह्याला मेसेज, आका आता छान दिसते तो. आता तुमच्या बहिणीने ना सगळं टेन्शन घ्यायचं बंद केले. मी आता मैत्रिणींना मी कोणाचंच टेन्शन घेत नाही. म्हणजे मी कशाचं टेन्शन घेत नाही. मला कळलं आहे की आपण काळजी करून काटल्याच गोष्टी होत नाही. तर ज्या गोष्टी व्हायच्या त्या होतच असते. त्या म्हणजे कुठल्या परपंचाची काळजी असते का मैत्रिणींनो. किती नाही म्हणलं तरी मला माझ्या परपंचाची लई काळजी लागते. असं चला आता ह्याच्यात वरती. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघा. मग तुम्हाला मी संध्याकाळी पोळ्याचा व्हिडिओ टाकेन. आणि कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि बाय सगळ्यांना.